नमस्कार दादा. नमस्कार. दादा, आज कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये मथुर आणि बुंगा गटपात झाला, काय बोला? हा प्रेक्षकासाठी गटपात झालेला आहे. आज भुंगा आणि मधुरचे चाहते वर्ग आहेत ना, त्यांच्यासाठी आज त्यांच्यासाठी दोन्ही नंदी आज एकत्र पळाले आणि चांगल्यापैकी उत्तम तरीकेने आज त्यांनी गटपास केलेला आहे. भरपूर दिवसापासून नियोजन चालू होता, नक्की जोडी कुठे पळेल कुठे नाही प्रश्नचिन्ह होता, पण तो आज योगायोगाला मोठ्या मैदानामध्ये दोन्ही मोठे नंदी पळाले. याच्या पहिला तो योग घडला होता, पण काही थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं, काहीतरी वाराचा डिपेंड आल्यामुळे आज योग घडला नाही. पण हा आज योग घडला. आता कसं काय स्पीड होता का सांगाल? स्पीड चांगला होता. दोघी बैल एकमेकांना थोडीसं पळाले आणि माझी इच्छा आहे की आज सेमी अजून चांगल्या पडतील. ही जोडी एकत्र आणण्याचा पूर्ण ती तुमच्याकडे सहकार्य राहतो, काय सांगाल? नाही, माझी इच्छा होती, कारण की मिलिंद झाला, राहुल शेठ झाले, हे दोघं पहिल्यापासून चांगले मित्र आहेत. आणि हे फॅन्स काही यूट्यूबरवाले आहेत, म्हणजे यूट्यूबरला बसून बटन लावतात तिथे आहेत, त्यांच्यामुळं हा दुरावा झाला होता. बाकी विषय काही नव्हता. यांचा वाद, दोघांचा वाद नाही, आमचा कोणाचा भावाशी वादच नाही. राहुलचा माझा सुद्धा घरचे संबंध आहेत, अजून आम्ही एवढे वर्ष संबंध आहेत आमच्या दोघांचे. पण काही का लोकांना बघवत नाही ना, काय लोकांना बघवत नाही. ही दोघं एकत्र येण्याने काय वेळ की त्यांच्या काय गोष्टी स्पष्ट होते लोकांसमोर, आणि काय बोललेत, काय नाही बोललेत, त्यामुळं योग जुळत नव्हता. पण आज माझ्या प्रयत्नाने हा दोघांचा योग जुळला आणि चांगला साखर ग्रुप आणि 1001 ग्रुप एकत्र पाहिला. किती वर्षाची मैत्री तुमची राहुल दानी, तुमची किती वर्षाची मैत्री? मैत्री तर आता राहुल शेट्टी आणि माझे घरातले नात्याचे म्हणजे मिसेसचे संबंध आहेत त्यांची, त्याच्यामुळे तुमचा एक कुटुंब आहे आमच्या दोघांचा. आणि मिलिंद शेट आणि मिलिंद शेटची पण आज 10 वर्षाच्या दोघांची दोस्ती आहे. जेव्हापासून क्षेत्र आहे ना, मिलिंद शेट क्षेत्रामध्ये आहे, मी क्षेत्रामध्ये आहे, राहुल त्यामुळे क्षेत्रामध्येच आहे, त्यामुळे आमची सगळ्यांची दोस्ती एकत्रच आहे. आता जो गाडीवरचा ड्रायव्हर होता, कुणाल ड्रायव्हर, म्हणजे मुंबईमध्ये पण बुंगाला आणतो, आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण तो ड्रायव्हर होता, काय बोला ड्रायव्हरबद्दल? नाही, आमची सगळ्यांची इच्छा होती की मथुरला पण भुंगाने चांगल्यापैकी हाकललं आहे आणि भुंगाला पण कुणाला चांगल्यापैकी हाकललं आहे. त्याच्यामुळं त्याला माहिती आहे दोन्ही बैलांना कुठल्या प्रकारे हाकलायचं आहे आणि कसं पळवायचं आहे. त्याच्यामुळं आमची पण इच्छा आहे कुणाल ड्रायव्हर हा हिंदकेसरी 100% व्हावा. आणि हा योग आता जोडलेला आहे. त्यानंतर आज कुणाल या टायमाला आमच्या कृपेने आणि या भुंगाने मथुरच्या कृपेने हिंदकेसरी व्हायचा प्रयत्न. आपण बघतो ड्रायव्हर प्रामाणिक पाहिजे, आणि कुणाल ड्रायव्हर असं आहे की म्हणजे भरपूर प्रामाणिक ड्रायव्हर आहे कुणाल ड्रायव्हर, म्हणजे सच्चा आहे एकदम. नाही, कुणाल ड्रायव्हरला म्हणजे मी लहानपासून बघतोय, जेव्हा समजा 10-12 वर्ष आले कुणाल गाडी हाकलतोय, त्यापासून कुणाल बारीक होता, त्यापासून कुणाल गाडी हाकलतो आणि मी सुंदर गाडी हाकलतो. कुठल्या एकदा पण त्याला गाडी असं कळलं नाही की कुणाला गाडी कमी हाकलतोय, काहीतरी हे केलं. पण कुणाला प्रामाणिक ड्रायव्हर आहे आणि मुंबईमध्ये असे बहुतेक ड्रायव्हर म्हणजे चांगले ड्रायव्हर आहे, त्यामध्ये कुणाची चांगल्यापैकी उच्चतर कुणाची घेतली. तर काय बोला मथुरचा सेमीला कसं काय स्पीड लागेल? आता सगळ्यांनाच माहिती आहे, मथुर हा शिस्तीचा बादशाह आहे. तो फक्त समोरच्या मंदिरात सांगतो तू पळ, त्यावर मी आहे. याच्यापेक्षा जी गाडी आता गटाला पळाली त्याच्यापेक्षा 1-2 उडी जास्त सेमीला गाडी पळाली. राहुल दादा सोबत तुमचा मगाशी बोलणं देखील झाला, काय नक्की बोलत राहुल दादा? नाही, राहुल शेठचं असं म्हणणं होतं की गाडी व्यवस्थित झोपा, व्यवस्थित बांधा आणि गाडी व्यवस्थित सुट्टी करा, बाकी विषय काय नंतर हे आमचा विषय सेमीनंतर सगळा होईल. जेव्हा आपण बघतो की जेव्हा गाडी पहिल्याला गेली खालती, तेव्हा भरपूर प्रेक्षक खालती पण बघायला आले होते. आज तर जाता वर्ग आहे ना, आज तर मथुर भुंगा जाता वर्ग आहे ना. आज त्यांनी प्रेम दिले म्हणून आम्ही पश्चिमा चालू पाहायला, ते नसते तर आम्ही पश्चिमा चालू पुस्तक वाळा पाहिला, कारण आमचा आपला खेळ मुंबईचा असतो मोठा केले. काय चाचांच्यामुळं बैल भुंगा आपण पश्चिमा स्थानला पाहिजे. आणि मोठा मैदान आहे आज, 82 वर्षाची परंपरा मैदान लावली आणि सगळ्यात मोठं हिंदकेसरी मैदान आहे. दादांकडे जाऊ जरा. नमस्कार दादा. नमस्ते. तुमचं नाव सांगा ना. माझं नाव नानासाहेब हरिभाऊ वाघमोडे, माळशिरस. किती वर्षापासून दोस्ती आहे, काय सांगा? दोस्ती दादांची आणि सुरेंद्र शेठची, मिलिंद दादाची सुरेंद्र शेठची जवळ 10 वर्षाच्या आधीपासून दोस्ती आहे. त्यांचे वडील होते तात्या, स्वर्गीय रामदास शेठ, शंकर पाटील मामा, तात्या बोलायचो आम्ही. ते म्हणजे एक देव माणूसच, तेव्हापासून दोस्ती आहे त्यांच्या वडिलांबरोबरच्या अगोदर. हे शेठ ही सगळे आम्ही म्हणजे त्या काळातच शर्यतीत आलेलो आहे, तेव्हापासून दोस्ती. आज बुंगा आणि मथुर एकत्र पळाले, कसं काय शिवण होता, काय बोला तुम्ही?
नाही, गाडी एकदम छान पळाली. अनेक प्रेक्षकांच्या चाहता वर्ग आहेत, त्यांची पण खूप इच्छा होती. पश्चिम महाराष्ट्रात तर भरपूर लोकांची इच्छा होती. आणि मी तर समजतो ज्या कोणी लोकांनी हा जो योग घडवून आणला, म्हणजे सुरेंद्र शेठ असतील, राहुल शेठ असतील किंवा त्यांचे सावकार ग्रुप किंवा 1001 फॅन जेवढी काय टीमवर्क असतील, त्यांना मी खरंच ग्रेट मानतो. का तर ही गाडी पळणं म्हणजे अतिशय सुंदर गाडी पळाली आणि त्या गाडीचा वेग पण खूप छान होता. आणि याच्यामुळे सगळ्यांचं समाधान झालं आणि ज्या चाहत्या वर्ग आहेत त्याचं सर्वांचं मन भरून आलं. आज बुंगा आणि मथुरकडे भरपूर सारे प्रेक्षक आले होते त्यांना ही जोडी बघण्यासाठी. त्या प्रेक्षकांसाठी काय बोलाल तुम्ही? प्रेक्षकांचा असंच आशीर्वाद असावा आणि या गाडीला अजून सेमीला याच्यापेक्षा जास्त स्पीड लागला पाहिजे. गटाला पण खूप छान गाडी पळाली. जी सुट्टीला गाडी तरी 2 नंबर गाडीकडून 7 नंबर तासावरून होती. 6 नंबर तासावरची गाडी सुट्टी झाल्या अंगावरती आली होती. पण तेवढ्या स्पीडमधून गाडी खालून निघून गेली होती. इतका भयंकर वेगाचा स्पीड होता या गाडीला आणि पुढे पण खूप अंतराने गाडी झाली. त्यामुळे सर्व चाहत्या वर्गांचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे आणि खूप मोठं यश भेटेल असं माझ्या स्वतःच्या म्हणजे मनाला वाटतंय. खूप मोठं यश भेटेल. ठीक आहे, चला पुढच्या वारसाठी शुभेच्छा देऊया आपण.